यांची ही देन. पहिला बॉल, गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल उडवला इनफिल्डच्या वरनं. बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हाताचं चुंबन घेऊन. क्रिकेटमध्ये हॉलीबॉलचं प्रदर्शन. बॉलला पास केलंय सीमारेषा पार. षटकार. 6. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघाया साखरे गावात. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघाया साखरे गावात. आई एकवीर चषक साखरेच्या दमहाई नावात. आई एकवीर. एक चांगला फटका तिथे इनफिल्डच्या वरनं खेळला होता. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होता, मात्र त्यानं चुकी केली आणि षटकार परावर्तित झाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. संधी आहे इथे. क्षेत्ररक्षकानं दुसऱ्यांदा चुकी केली आहे. एकाच खेळाडूला 2 जीवनदानं आपण या मॅच मध्ये पाहताय. फैजान मैदानामध्ये आहे. 2 बॉल त्यानं फेस केलेत आणि 7 या धावसंख्येवर तो बॅटिंग करत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर बिहाइंड द विकेट जोपर्यंत बॉलची थ्रो येईल 1 रन धावफलकावर वाढत असताना पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. उंची जास्त, लांबी क्षेत्ररक्षकाच्या जवळपासची होती, मात्र बॉलला हातामध्ये कॅरी करणं कुठेतरी राहून गेलं. एका बाजूने जर आपण पाहिलं तर RCC 10 हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम अद्वैक 11 मनोर. गेम चेंजर असं नाव आहे, मात्र आज अद्वैक 11 या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जीवनदानं ते सत्र सुरू आहे. यावेळेस मात्र बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन जाण्याचा जो मनसुबा होता तो यशस्वी ठरला. विकेटच्या मागे तिथे खूप चांगली विकेट किपिंग, बॉलला योग्य तऱ्हेने कॅरी केलंय. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होतीये, मात्र क्षेत्ररक्षकाची साथ ती थोडीशी अपुरी तोकडी पडली आहे या ओव्हरमध्ये, असंच म्हणायला हरकत नाहीये. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र इथे बॅटचा आउटसाइड एज आणि तदनंतर विकेट कीपरचा एक चांगला कॅच पाहायला मिळालाय. विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल बॅटरला. खेळाडू बाद. आई नागदाईचा सहारान खेळताना साखरे गावची पोरा. 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 नवीन बॅटर मैदानामध्ये अफान आवरी जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. फैजान बाद झालाय. पहिल्या बॉलवर षटकाराचा प्रयत्न, तिथे त्याला जीवनदान मिळालं होतं, षटकार मिळाला होता. षटकार येणं गरजेचं होतं. अफान अवारी जो मैदानामध्ये आलाय. चांगली बॅटिंग करावी लागेल. ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर इथे बदल झालाय. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गौरव जे साहिल पुन्हा एकदा जॉईन झालेत. गौरवच्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा स्ट्रगल होता आणि त्यामध्ये एक विकेट ती येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. षटकातील पहिला बॉल. यावेळेस मात्र होता स्लॉट मध्ये, त्याला उडवलंय उंच हवेत मध्ये आणि तिथे क्षेत्ररक्षक जीवनदानाचं सत्र ते काय थांबायचं नाव घेत नाहीये. एका पाठोपाठ एक झेल सुटण्याची जी माळ आहे ती अगदी अक्षरशः ओढण्याचं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सातत्यानं झेल सुटतायत, जीवनदाना मिळतायत आणि या जीवनदानाचा फायदा रन्स मध्ये होतोय. RCC आणि त्यांच्या विरोधामध्ये मनोर अशी मॅच तुम्ही पाहताय आणि मनोरकरांकडनं सध्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून खूप साऱ्या चुका
आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल गौरव. यावेळेस मात्र हा बॉल बिटवीन द गॅप खेळला, वेगानं चाललाय, जिवंत दिलंय, तर मग त्याचं भुगतान करावं लागेल. फिल्डिंग यावेळेस मात्र चांगली राहिली. चेंडूला उचललं तर नंतर खूप चांगला रिटर्न, जेवढा चांगला थ्रो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. पेट्रोलिंग खूप महत्वाची आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना चेंडूच्या मागे धावत जाणं, त्याला स्टॉप करणं आणि तेवढ्याच वेगानं रिटर्न करणं. कधी कधी यामध्ये रनआउटच्या विकेटही मिळतात. यावेळेस मात्र समोर चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे मात्र तो प्रेक्षक बनेल. बॉल निघून जाईल त्याच्या डोक्यावरनं, त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल 4. सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं, पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. एक वीरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. अफान आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर वसीम आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षकांकडनं चुकी, ती काय थांबत नाहीये. आता काय करावं गोलंदाजानं, किती वेळा त्यानं विकेटची संधी निर्माण करावी. तिसरी ते चौथी संधी आहे या 2 ओव्हरमध्ये आणि या 3-4 संध्या तुम्ही सातत्यानं दवडताय. सातत्यानं चुका होत आहेत. तुमच्यामधले बेस्ट आहात म्हणून सीमारेषे लगत तुम्हाला उभं केलं गेलंय. मग तिथे या पद्धतीची हाराखेरी, या पद्धतीचं खराब प्रदर्शन ते टीम करता धोकादायक आहे. हे खराब प्रदर्शन तुमच्या पराभवाचं कारण ठरू शकतं. खराब कामगिरी राहिली आहे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून, सातत्यानं चुका आणि त्यामुळे येणारे रन्स. अनिर्णित बॉल, तिथे इशारा आला पंचांच्या माध्यमातून, चेंडू न डिलिव्हर करणं गोलंदाजांना पसंत केलंय. गौरव, आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. या 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धावसंख्या 21 आहे आणि या 21 धावा लागल्यात त्या क्षेत्ररक्षकांच्या चुकीने लागल्यात. यावेळेस मात्र पेज जनरेट केला. पेज जनरेट करत असताना बॉलला विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. विकेट किपिंग तिथे चांगली पाहायला मिळाली, कारण खाली राहणारा बॉल जोपर्यंत त्यानं उचलला, रिटर्न यस्टर्नवर आदळवला, मात्र फलंदाज सुखरूप आपल्या घरामध्ये होता. एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज जीवाच्या आकांतानं प्रयत्नांची पराकाष्ठा करताना आपल्याला पाहायला मिळतात, मात्र त्यांची ही प्रयत्नांची पराकाष्ठा होत असताना क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नाहीयेत आणि क्षेत्ररक्षकांच्या चुकांमुळे रन्स त्या धाफलकावर वाढतायत. चांगला बॉल पुण्याच्या एकदा आत येणारा, विकेटच्या मागे गेला, निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळाला. ओव्हर समाप्त झाली आहे एकंदर नंबर 2 ची. 2 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धाफलकावर धावसंख्या 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम RCC 10 जाऊन पोहोचली आहे 21-21. शिवरायांची घेऊन आण पोर खेळताना मैदानान, आरती चौकार षटकार आज साखरे या गावान. रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावात. रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावात. एक वीरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एक वीरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. गली गली तरी ला 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 2 ओव्हर नंतर धाफलकावर 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यपूर्ण होणाऱ्या चुका, त्यामुळे या रन्स धाफलकावर वेगानं वाढताना पाहायला मिळालेत. मात्र या चुकांमधनं सावरावं लागेल. क्रिकेटमध्ये जे होऊन गेलंय त्याला पकडून बसत चालत नाही. क्रिकेटमध्ये जे झालं तर झालं, पुढे काय करायचं याचा विचार करावा लागतो, कारण इथे भविष्याचा विचार केला जातो, प्रेझेंटमध्ये काय आहे त्याचा विचार केला जातो. पास्ट या खेळामध्ये जर तो विचार तुम्ही करत राहिलात तर मग कदापि यशस्वी तुम्ही होऊ शकत नाही. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका, जमिनीशी संलग्न खेळलेला हा स्ट्रोक एक सिंगलमध्ये कन्वर्ट झाला. डबल करता कॉलिंग आहे. थोडंसं संत क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा पुन्हा एकदा मिळाला.
2 धावा तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. 23 जितू भानुशाली तिथे होते. एक उत्तम दर्जाचे पंच सुद्धा आहेत आणि खूप चांगले क्रिकेटची भूमिका तीही बजावताना पाहायला मिळतात जितू भानुशाली. 2 ओव्हर संपल्यानंतर तिसऱ्या ओव्हरची सुरुवात एका दुहेरी धावेनं. बॅटची कडा इथे आहे. आवाज आलाय. विकेट कीपरनं एक चांगला कॅच कॅरी केला. विकेट मिळतीये. दुसरा झटका लागलाय. फलंदाज वसीम यावेळेस तंबूच्या आसराला परतेल. विकेट क्रमांक 2, झटका क्रमांक 2, फलंदाज वसीम बाद. हमको है तू प्यारा, सब गाएंगे दोहराएंगे अब तेरा जय जयकारा. ऐसा वो वैसा जैसे पर्वत अंचल सा, ऐसा वो वैसा जैसे पर्वत अंचल सा, ऐसा वो वैसा जैसे पर्वत अंचल सा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय आणि पहिल्या बॉलवर एक डबल आली होती. मात्र तदनंतर जास्त काळ विकेटवर घालवणं तिथे वसीमला शक्य झालं नाही. माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळाला नवीन खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. वसीम भाबे अर्थात पापा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. चांगला खेळ त्याला दाखवावा लागेल. चांगली फलंदाजी त्याला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. अफान अवारी मैदानामध्ये आहे आणि वसीम भाबे जो मैदानामध्ये जॉईन झालाय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस लोवर फुल टॉस उडवलाय. हाय अँड हँडसम मध्ये कन्वर्ट केलंय. मनगटाची ताकद ती यावेळेस दाखवली आहे. अगदी ताकदपूर्ण ताकदवर स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. षटकार 6. जिथनं या आधीच्या मॅच मध्ये संपवलं होतं तिथनंच सुरू केलंय ते महत्वाचं आहे. षटकारानं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय फलंदाज वसीम भाबेनं. यावेळेस पुन्हा एकदा फटका समोरच्या बाजूनं फोर्स केलाय. बॉलला फेकून दिलंय ओव्हर द लॉंग ऑन. सीमा रेषा पार. षटकार. काय लाजवाब दर्जेदार बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. आपल्या ताकदीचा वापर कसा करावा हे योग्य त्याने ठाऊक आहे आणि यावेळेस जो फोर्स केला होता अगदी दमदार फोर्स तिथे आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या बाजूनं षटकारामध्ये कन्वर्ट केलं त्या बॉलला आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकली आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली आहे एकंदर 35 या आकड्यावर. या मॅचचे सलग 2 षटकार इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय सलग तिसरा येईल इथे. कमी गतीनं टाकला आणि यष्ट्यांचा वेध घेतला. प्रचंड वेगावर आक्रमण झालेलं पाहिलं. मग त्यानंतर एक व्हेरिएशन ते गरजेचं होतं आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी कमी गतीनं यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल हाताळला. त्यावर मोठ्या फटक्याचा प्रयत्न करताना माघारी परतावं लागतंय फलंदाज पापाला. विकेट क्रमांक 3. तिसरा झटका इथे लागतोय टीम RCC 10 ला. पापा इथे तंबूच्या आसराला परत. हॅलो. काय अप्रतिम गीत इथे PK साऊंड्सच्या माध्यमातून आपण ऐकताय. सुभाष दादाने आज खरोखर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं ठरवलंय आणि अगदी योग्य मनोरंजन सुरू आहे. यावेळेस मात्र फटका फसला. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि यावेळेस एक अप्रतिम क्षेत्ररक्षण एक चांगला रनिंग कॅच माघारी परतवले बॅटरला. विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय. 3 ओव्हर नंतर 35 धावा दाफलकावर आहेत 4 विकेटच्या पतनानंतर. ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर फैजान
तो बाद झालाय. त्यानंतर वसीमला इथे माघारी वसीम मैदान आउट आहे ना, वसीम मैदानाच्या माघारी गेलाय आणि वसीम भाबे पापा जो माघारी परतत असताना पाहायला मिळालाय. आणि आता जर आपण पाहिलं तर अनिल गणेशकर आपलं खातंही न उघडता 0 या धावसंख्येवर गोल्डन डकचा शिकार ठरत तो माघारी परतलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आणि मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर फरदीन आलाय. इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. 3 ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या. क्षेत्ररक्षकांना काही चुका केल्या, त्यांना झेल सुटले, षटकार आले. मात्र इथे जर आपण पाहिलं तर आता विकेट्स आल्यानंतर धावसंख्येला थोडंसं रापलं गेलंय. या धावसंख्येला आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर केला गेलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, मात्र तिथे उतारावर येत असताना त्याचा बॉडी बॅलन्स बिघडला आणि त्यामुळे हा बॉल त्याच्या हातातनं निसटत असताना पाहायला मिळाला. प्रयत्न चांगले होते, मात्र काही क्षेत्र अशी असतात जिथे उतारावर येत असताना तुमचं बॉडी बॅलन्स बिघडतं आणि ते इथे पाहायला मिळालं. त्या उतारावरनं खाली येत असताना बॉडी बॅलन्स बिघडला आणि त्यामुळे बॉल हातातनं निसटत असताना रन्स मिळाल्या. धावसंख्येमध्ये 2 न वाढ झाली आणि धावसंख्या 37 या आकड्यावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गौरव आहे. गोलंदाजी करण्याकरता आपल्या वैयक्तिक कोट्यामधलं दुसरं आणि सांघिक 4थं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मनोहर कराडनी त्याच्या खांद्यावर दिली आहे. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करत असताना हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी या मॅचची गरज आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर ते कमबॅक गौरवकडनं जरूर पाहायला मिळालं. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तिथे चांगल्या रन्स खर्च केल्या गेल्या होत्या. गौरवच्या 11 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. यावेळेस मात्र उडवलंय आणि यावेळेसचा बॉल सरळ प्रेक्षकांना अभिवादन करण्याकरता निघून जाईल सीमारेषा पार. लॉंगनला क्लिअर करणारा 21 चषकचा हा दमदार षटकार 6. अस्तबल में घोड़े जैसे भाग डोर छोड़ नाचो, मिट्टी जो तो रोट मोटा मिर्चा खा के ऐसे नाचो. हाँ जा छोरे, हाँ जा गोरे, हाँ जा. षटकार येतोय. 4 चेंडूचा खेळ, 8 धावा या 4 बॉलमध्ये या ओव्हरमध्ये जरूर जोडल्या गेल्यात. यावेळेस समोरच्या बाजूने पुण्याचा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. 1 रन मात्र तिथे रोखता येणार नाही. ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या 44 या आकड्यावर. चांगल्या रन्स आरसीसीचा संघ दाफलकावर उभ्या करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. कारण 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 11-12 रन जर पर ओव्हर तुम्ही जोडल्या तर 70च्या जवळपास पोहोचण्याची संधी तुम्हाला असते आणि ती एक अशी टोटल आहे जी निश्चित तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. यावेळेस मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरमध्ये. जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं, रिटर्न केलं, एक सिंगल, त्यावरच समाधान मानावं लागतंय. सिंगल डबल त्या महत्वाच्या आहेत कारण प्रत्येक बॉलवर मोठा फटका येणार नाही. तिथे कधीतरी तुम्हाला बॅकलिपला खाली करावं लागतं आणि यावेळेस ती बॅकलिप खाली करत असताना एक सिंगलचा स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्यामुळे धावसंख्या जाऊन पोचली. ती एकंदर 4 ओव्हरचा खेळ. प्रतिषटक 11.25 ची सरासरी, 45 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात.
चला मॅच सुरू करा. जी वेळ आपल्याला दिली गेली आहे त्या वेळेचं पालन करणं गरजेचं आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 4 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर 45 धावा आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज यावेळी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळीचा बॉल ऑफ्टमवर पडला आणि तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला. व्हाईटचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. पंच विरल नायर, अजित हॅलो 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 आणि अजित म्हात्रे असे 2 पंच सध्या मैदानामध्ये आहेत. चांगलं काम सातत्यानं करत आलेत आमचे तिन्ही पंच. आफ्टरमधनं हा बॉल पुण्याच्या एकदा वाईटच्या स्वरूपानं गणला जाईल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होते. या अतिरिक्त धावा जेव्हा तुम्ही चेस करता शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या काही बॉलमध्ये रन्स बाकी राहतात तेव्हा मग या रन्स तुम्हाला निश्चित आठवतात. पूर्वार्धामध्ये आम्ही वाईट्स एक्स्ट्रा दिल्या आणि त्या वाईटच्या रन आता आम्हाला भोगावे लागतात. यावेळेस मात्र फुल टॉस होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा मनसुबा कुठलाही नव्हता. बॅकलिप खाली करत असताना तिथे एक सिंगल प्री माइंडेड स्ट्रोक आपण म्हणू शकतो त्याला. कारण आधीच डोक्यामध्ये ठरवलं होतं मला सिंगल करता जायचंय. मला ऑफ्टमच्या बाहेर एक सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करायची आहे. प्री माइंडेड जेव्हा तुम्ही बॅटिंग करता तेव्हा या पद्धतीचे स्ट्रोक येतात. फुल टॉस जरी असला तरी त्यावर एकच रन आली आहे. यावेळेस मात्र समोर उडवलंय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं. बॉल जाईल आपल्या खेळाडू कक्षाला अभिवादन करण्याकरता. सीमा रेषा पार षटकार. फलंदाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे आणि ही चांगली फलंदाजी गरजेची होती टीम करता. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचला आणि एक चांगला कॅच ही कॅरी झाला. या आधीच्या बॉलला सीमारेषा पलीकडे जरूर कन्वर्ट केलं मात्र यावेळेसचा तो प्रयत्न फसला. एक चांगला कॅच आणि त्याबरोबर मिळतीये विकेट. माघारी परतावा लागेल बॅटरला. फलंदाज अफान यावेळेस तंबूच्या आसराला येतोय. विकेटचं बदन खेळाडू बाद. अकीफ राऊत मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र ऑफ्टमधून चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर. जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला गेला. एकच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 55 धावा. षटक क्रमांक 5 चा खेळ. त्यामधले आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही या ओव्हरचे शिल्लक आहेत. आई एकविरा चषक ला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. चांगला बॉल. फुलर लेंथ द बेस्ट वेपन. त्या सर्वोत्तम अस्त्राचा वापर इथे केला. फुलर लेंथवर बॉलला पिच केला आणि तिथनं विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. वाईट यॉर्कर
त्याचा प्रयत्न यशस्वी ठरला इथे. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजी करताना अमीर याला तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. अमीर अवारी जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, एक प्रतिभा संपन्न खेळाडू. यावेळेस मात्र फटका पुण्याचा एकदा फसलाय. बॉल हवेमध्ये राहिला, मात्र क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहिलाय. एक सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या यावेळेस सुखरूपतेने पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकार असताना 57 या आकड्यावर. शेवटचं षटक आता प्रगतीपथावर येणं बाकी राहत आहे. शेवटच्या षटकात किती धावा काढल्या जातील, काय 70+ जे स्वप्न पाडलंय ते 70+ स्वप्न इथे पूर्णत्वाला नेलं जाईल. त्या 70+ धावा धावफलकावर RCC 10 कडनं उभ्या करल्या जातील का, हे आपण या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहणार आहोत. मात्र शेवटच्या षटकाचा खेळ सुरू होण्याआधी आपण जाऊया PK साऊंड आमचे सुभाष दर यांच्याकडे. एक गाणं ऐकू. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा आई एकविरा चषक 2025. थँक्यू. सुपर हिट जी सॉन्ग आहेत त्या सुपर हिट सॉंग्स सारखी ही गीतं आपण ऐकताय. कारण एक काळ होता ती गाणी आजही लोकांना आवडतात. आत्ताची गाणी म्हणजे चायनाच्या मटेरियल सारखी आहेत. चले तो चांद तक नाही तो फिर रात तक. नवीन गोलंदाज फहाद सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचललं गेलं, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलं. एकच्या मदतीनं डबल करता प्रयत्न, मात्र तिथे डायरेक्ट हिट करणं पसंत केलं नाही. कारण एक रन महत्वाची आहे. डायरेक्ट हिट लागला नसता, 1 रन एक्स्ट्रा आली असती तर मग तिथे तुम्हाला भुगतान करावं लागलं असतं, स्ट्राईक रोटेट झाली असती. ह्या सर्वांचा विचार करताना जो संयम हवा किंवा जो ताबा हवा आपल्या मनावर तो पाहायला मिळाला. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना हे निर्धाव बॉल या मॅच मधले खूप महत्वाचे आहेत. कारण धावसंख्येला रोखायचं आहे, त्याला 70 पर्यंत जाऊ द्यायचं नाहीये. हा मनसुबा, हा चंग मनाशी जरूर बांधलाय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज फहाद ज्याला तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय, कमी गतीने टाकला होता. स्क्वेअर लेग मध्ये खेळलाय. फ्रंट ऑफ द स्क्वेअर एक क्षेत्ररक्षक उभा आहे. अगदी स्क्वेअर लेग जे पंच उभे आहेत त्यांच्या डाव्या हाताला. आणि तिथे जर आपण पाहिलं तर 1 रन मध्ये वाढ होतीये. धावसंख्या 1 न वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचती येते 59 या आकड्यावर. 59 ऑन बोर्ड. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. आणखी एक निर्धाव चेंडू. या ओव्हर मध्ये रन्स रोखल्या गेल्यात. VIP नंबर तो स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतोय 1010 10-10. हा आकडा तुम्हाला धावफलकावर इथे पाहायला मिळाला. आता मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यामध्ये एक मोठा फटका जर आला नाही तर मग ही मॅच सीमित टोटल मध्ये राहील. आणि या दरम्यान आणखी एक चांगला बॉल आणि त्यावर डिरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे 2 बहाल केले जातील. बाईकच्या स्वरूपाने या 2 रन्स येतील. पंचांनी तिथे आपला पंजा दाखवलाय. या 2 धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ होती आणि 61 धावा. या डावाचा शेवटचा बॉल, या पूर्वार्धाच्या खेळाचा शेवटचा बॉल जो प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतनं होईल. यावेळेचा बॉल त्यावरचा फटका फसलाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्यानं टिपलाय झेल. इथे संपलाय फलंदाजाचा खेळ. पूर्वार्धाचा खेळ तोही इथे समाप्त झालाय. आणि या पूर्वार्धामध्ये धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 61 धावा. विजयाकरता 62 धावसंख्येचं लक्ष आहे. आणि हे 62 धावसंख्येचं लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल, कशा पद्धतीने या धावा धावफलकावर जोडल्या जातील, काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्याकरता पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आपण करूयात बदल. अजितजी आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले जातील. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा, एन्जॉय करत राहा. आई एकविरा चषक साखरे 2025. जाऊया सुभाषदादांकडे. गाणं ऐकू.
त्यानंतर पुन्हा एकदा मॅच कडे येऊ. थँक्यू. सुंदर सॉन्ग आपण ऐकतायत. 62 धावांचं टार्गेट, 62 टू विन. एक जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये. RCC 10 इथे मात्र त्या 62 धावा डिफेंड करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करतील. मैदान के हर कोने कोने में, हर जर्रे जर्रे पर अब कोशिश होगी कि न रनों को रोका जाए, और दूसरी तरफ अद्विक 11 मनोर टीम चाहेगी कि इस लक्ष्य को अचीव किया जाए. एक तरफ इस लक्ष्य को पाने की तमन्ना, आरजू, और दूसरी तरफ इस लक्ष्य को रोकने के लिए पूरी तरह से जद्दोजहद. और इस बीच में इस खूबसूरत प्रतियोगिता का एक बेहतरीन मुकाबला जो RCC 10 बनाम चलेगा अद्विक 11 मनोर के बीच में. चाय पिएंगे, चाय पिएंगे, चाय पिएंगे, हम तो चाय पिएंगे. हर एक दुकान पे चाय पिएंगे, चाय पिएंगे, हम तो चाय पिएंगे. चाय संगे खाजा और बीड़ी पिएंगे. हट खोला कड़हड़ी और सुंदर सुंदर छोरी, हट खोला कड़हड़ी और सुंदर सुंदर छोरी. 5 रुपए का बहुत अच्छा चाय मिलेला रे, चाय मिलेला. चला, ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये येताना आपण बघतायत 62 धावांचं टार्गेट. ओपनिंग पेयर नेत्रों में सपना होगा 62 को अचीव करना है, और दूसरी तरफ RCC 10 अपनी पूरी ताकत, अपना अनुशासन, अपनी लेंथ लाइन, अपनी एक्यूरेसी दिखा के इस लक्ष्य को रोकने की कोशिश करेंगे. और इस बीच का जो माहौल होगा काफी. मिस्टर सागर बरठा ग्राउंड स्टाफ यायचं आहे लवकर. मिस्टर सागर या आपण. ओपनिंग पेयर चला प्लीज. अद्विक 11 मनोर, आमिर और जीतू, दो बल्लेबाज बीच मैदान में. आमिर आणि जीतू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक जबरदस्त ॲटमॉस्फिअर. यंदाचं 16वं पर्व, मानाची, सन्मानाची, हक्काची, आपुलकीची, प्रतिष्ठेची टुर्नामेंट. हा एकविरा चषक. अनुपम सौंदर्याने नटलेली भव्यशी ही क्रीडांगण. प्रत्येक मॅच नेत्रदीपक, नेत्रलोचक, चित्तथरारक, चित्तवेधक, रोमहर्षक, रोमांचक सामन्याची परभणी घेऊन आलाय हा एकविरा चषक. वर्ष 16वं, पर्व 16वं. आणि इथून दोन दिग्गज संघ, एका बाजूने अद्विक 11 मनोर आणि त्यांच्या अगेन्स्ट RCC 10 मतलब बॅटल, द्वंद्व, रणसंग्राम आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर अफान आलाय. वन ऑफ द बेस्ट बॉलर म्हणून ज्याची चर्चा आहे तो मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आणि समोर उभा आहे मिस्टर आमिर. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. वळूया मॅच कडे. मिस्टर अफानच्या अगेन्स्ट आहे मिस्टर आमिर. काफी तगड़ा मुकाबला, काफी बेहतरीन बैटल. बेस्ट ऑफ लक. 2 खिलाड़ी 38 दायरे के बाहर. वेरी फर्स्ट बॉल थोडस जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग समय वाईट बॉल. सोयरी चेंडू हाताळला गेलाय. आशुतोष व्यवहारे सर दर्शवताना इट इज अ वाईट बॉल.
एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर काढला झाला इथे प्रारंभ. मिस्टर आमिर ऑन स्ट्राईक. अफान गोलंदाजी ट्रॅकवर पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. गुड बॉल. इट्स डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी, वेग भन्नाट आहे अफवानकडे आणि तो दाखवताना या वेळेला आमिरच्या अगेन्स्ट. गुड बॉल. पुढचा चेंडू इनसाइड एज आणि इथे आपण बघतायत मिस्टर आमिर बॅक टू द पवेलियन. OUT आउट गॉन. STJ फाटव्याचा शिवबाचा राजा प्रजेला सागायचा. 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 जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा. जबड्यात हात घालून. थँक यू. डिपार्टेड अल्ली मिस्टर आमिर. न्यूमान मैदानाच्या आतमध्ये जातोय. मुकेश पहिला धक्का इथे लागलाय आणि लवकर यावं लागलंय मिस्टर मुकेश वांगड यांना मैदानाच्या आतमध्ये. त्याचं श्रेय जात आहे मिस्टर आमिरला, अफानला सॉरी आमिरला या ठिकाणी बॅक टू द पवेलियनकडे पाठवलंय. मुकेश पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होताना ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न आहे. थोडासा बाउन्स झालाय आणि आणखीन एक दर्जेदार चेंडू. जबरदस्त गोलंदाजी मिस्टर अफान. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. आपलं कर्तृत्व सिद्ध करताना मैदानाच्या आतमध्ये 62 धावा रोखण्यासाठी जे मोमेंटम हवा आहे त्याच्या शोधामध्ये इथे बघायला मिळतोय. यावेळेला कलाई की सारे मोड दिया. गुड टायमिंग. चेंडूला मात्र बॅटला स्विंग करत फेकून दिलंय. इथे लॉंग लेगच्या रिजन मधनं येतोय दर्जेदार चौकार. STJ थँक यू. 5 धावा स्कोर कार्ड वरती. मोमेंटमच्या शोधामध्ये आहेत. एका बाजूने फलंदाज आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाज. गुड बॉलिंग. चांगलं प्रत्युत्तर दिले इथे. आणखीन एक दर्जेदार बॉल. डॉट बॉल. कहते ना कि 5 साल का लड़का खिलौने ढूंढता है, 18 साल का लड़का चाहता है कि गर्लफ्रेंड मिले, 22 साल का लड़का यही सोचता है कि कहीं नौकरी मिले और 30-35 साल का युवक चाहता है कि स्थिरता बनी रहे. वैसे मैदान में जाने वाला खिलाड़ी सोचता है कि भाई मोमेंटम हमारे पास रहे. पुढचा चेंडू. ओहो अनदर गुड डिलिव्हरी. एक्सलेंट. सुपर. मॅग्निफिसेंट फिनिश करताना पहिलं षटक इथे समाप्त झालंय. धावा स्कोर कार्ड वरती 5. ऐकूया एक सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. थँक्यू. चला थोडंसं स्पीडअप करा. पहिलं षटक अफवानच्या नावावरती राहिले आणि त्याच्या मागचं कारण त्याची योग्यता आहे आणि ती त्याने इथे सिद्ध केले. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. प्रसिद्ध करण्यासाठी तुमचे चाहते प्रचंड आहेत. इथे दाखवताना न्यूमान गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल. याहिया मिर्झा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. टार्गेट आहे ते म्हणजेच 62चं आणि मिर्झाला बोलवले गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आपण बघतायत फलंदाज मिस्टर जीतू. अफान गुड स्टार्ट दिलाय. आपल्या संघाला एका स्थिरतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि स्थिरता ही यशाची गुरु किल्ली आहे. जर तुमच्याकडे कंटिन्युअसली खेळण्याची धमक क्षमता आणि त्या गोष्टीकडे जाण्यासाठी तुमचा प्रचंड अनुभव जेव्हा तुम्ही सातत्याने अनुभवता त्यावेळेला मात्र उत्तर असतं ते यशाचं. मिस्टर याहिया मिर्झा
गोलंदाजी ट्रॅकवर त्याच्या समोर आहे वन ऑफ द बेस्ट बॅट्समन ज्या नावाची चर्चा आहे तोच मिस्टर जीतू ऑन स्ट्राईक. भरपूर शॉर्ट बॉल पुल केलंय आणि इथे जीतू येत आहे तंबूच्या आसऱ्याला. चुकी झालंय परंतु इथे चुकी म्हणजेच मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आणखीन एक धक्का लागताना और एक विकेट गिरता हुआ म्युझिक प्ले होता हुआ. आई माझी एकवीरा बसली गोकारली डोंगरावर सारी तिचीच कृपेची माया आम्हा लेकरावर. आई माझी एकवीरा बसली गोकारली डोंगरावर सारी तिचीच कृपेची थँक्यू. माया. दोन धक्के देताना यावेळेला आपण बघतायत अंबिया मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. थोडस टेन्शनचं माहोल आहे. थोड़ी फिक्र सताती भी नजर आ रही है. द्विक 11 मनोहर को बघूया. मिर्झा पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होताना अंबिया ऑन स्ट्राईक. गुड शॉट. व्हॉट अ ग्रेट. असं वाटलं होतं की फिनिश होईल परंतु चेंडू थोडासा डायवर्ट झाला आणि कौतुक करावं लागेल एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूचं. ज्या पद्धतीने लॉंग ऑफचा रिझन त्याने कव्हर केलाय. धावसंख्या फक्त एकने पुढे जायला आणि पोहोचेल ती 6 धावा. चांगला चेंडू तेवढंच प्रॉपर फिल्डिंगचा नजराना पेश केलाय. पुढचा चेंडू मिर्झा गोलंदाजी ट्रॅकवर. गतीला परिवर्तन. स्लॉट मध्ये चेंडू आहे आणि इथे आपण बघतायत तोही चेंडू थांबलाय. दुसऱ्या धावेचा टेम आणि पंचांचा नो बॉलचा कॉल. वन शॉट. हे सर्व आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. पंच नो बॉल आहे. हा यस. नो आणि वन शॉट. एकंदरीत 2 धावा नक्कीच ऍड होतील आणि धावसंख्या पोहोचली ती 8. येणारे चेंडूवरती फ्री हिट. मिस्टर जतीन आणि इथे डॉट बॉल. जतीन किनी येत आहेत. वेलकम जतीनजी. आणि लिव्ह केला गेला चेंडू. डॉट बॉल आलाय. संधी होती. बॅटला स्विंग करणं गरजेचं होतं. सर बाईट बॉल असेल पंच तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच देतील. चांगली गोलंदाजी आहे मिर्झा यांच्याकडनं. नो नंतर मात्र डॉट बॉल आलाय तोही फ्री हिटचा चेंडू. गुड शॉट. चेंडूला मात्र डीप काऊ कॉर्नरला खेळतायत. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धाबेसाठी येत आहेत. गुड थ्रो आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या पोहोचले 10. चेंडू झालेले ते 4. 10 चेंडू स्कोर कार्ड वरती. पॉवर प्ले मध्ये आपल्या अप्रतिम गोलंदाजाची चुणूक दाखवताना अनुशासन काय असं ते RCC 10 संघ या ठिकाणी दाखवत आहेत. ते आपण बघू शकाल. चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल. मात्र स्कोर से ऑन 10 रन्स. चेंडू झालेले ते टोटली 11. टार्गेट सेट केले गेले ते 62चं. म्हणजे इथूनही तुम्हाला 25 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 52. 52 इक्वेशन क्लिअर आहे आणि ती क्लिअर करण्यासाठी हवा आहे तुम्हाला मोमेंटम. बघूया मिर्झा. गुड बॉलिंग. परफेक्ट लेंथ इन लाईन्स. एव्हरी बॉल पिचिंग इज अपस्ट्रीम फ्रॉम बॅट्समन रीच. ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगलं फिनिश. आता येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 24. 52 बनवायच्या 13च्या औषधने. जाऊया DJ मास्टरकडे आणि येऊया मैदानाकडे. थँक्यू. चला विकेटवर टीम मीटिंग करू नका प्लीज. अजूनही आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन 5 दिवस ही विकेट खूप चांगली चालली पाहिजे याची नोंद घ्या.
अविरतपणे मेहनत आमच्या पिच क्युरेटरचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने या ठिकाणी विकेट बनवली गेली आहे, प्रत्येक येणाऱ्या खेळाडूनं या विकेटसाठी प्रशंसा केली. त्याच्या मागचं कारण हार्डवर्क. या विकेटसाठी अविरतपणे मेहनत आणि प्रचंड अनेक वर्षाचा अनुभव म्हणजेच एकविरा साखरेचे विकेट सातत्याने आपल्याला बघायला मिळतंय. उत्कृष्ट नियोजन आणि उत्कृष्ट आयोजनाच्या माध्यमातून आपण बघतायत एक जबरदस्त विकेट तुमच्यासाठी अवेलेबल आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अफान वैयक्तिक दुसरं सामन्याचं तिसरं 24 मध्ये बनवायच्या त्या 52. मॅच इज ऑन. इथून मात्र 2 षटकामध्ये RCC 10च्या गोलंदाजाचं मी कौतुक करेन, परंतु ते अविरतपणे चालू ठेवता येईल का आणि त्यासाठी अफान आपला कशा पद्धतीने स्पेल हाताळतील ते इथे बघावं लागेल. टार्गेट मैदानाच्या आतमध्ये बघतोय, थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. कुठला संघ मात्र DC टाकवाल संघाच्या अगेन्स्ट 2 हात करताना दिसेल ते शोधावं लागेल. एका बाजूने अद्विक 11 मनोर आणि दुसऱ्या बाजूने RCC 10 मधलं चाललंय कडवा संघर्ष. जबरदस्त बॉडमॅनचा यूज, सीधा लेफ्ट कव्हर ड्राईव्ह एनफिल्डच्या वरनं करतायत. एक्सा कव्हर्सला डॉमिनेट आणि येतोय 4 चौकार. धावसंख्या बघायला मिळते ती 14. मिस्टर अंबी ऑन फायर. ग्रेट फिनिश केलाय. जबरदस्त टायमिंग. थोडंसं वरती चेंडू होता, ड्रायव्हिंग लेथ वरती होता आणि त्याला कव्हरला काय लिहिलं या खेळला येतो. एक्सा कव्हर्सला जबरदस्त शॉट आहे. प्रॉपर एलिव्हेशन, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि येत आहेत आत्मविश्वासाच्या या 4 धावा. धावसंख्या 14 वर स्थिरावले. अफान तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. ऑन दी टॉस खेळण्याचा प्रयत्न होता. वेग आणि वेग प्रत्युत्तर दिले. बॅक ऑफ द गुडलेन चेंडू पडल्यानंतर मात्र थोडासा टॉस झाला आणि उत्तर नव्हतं इथे अंबियाकडे. आलाय पुनश्च डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 14 रन्स. बॅटल खूप कडवा आहे, द्वंद्व खूप मोठा आहे, कारण इथून मात्र एक मोठी मॅचला सामोरे जाण्यासाठी आणि इथे चेंडू खाली राहिलाय. डॉट बॉल. मिस्टर अंबिया सुद्धा बघतायत अफवानकडे की गोलंदाजी तुम्ही उत्तम करतायत. जबरदस्त बॅटल. व्हेरी फर्स्ट बॉलला आपला झाकिया ट्रेलर दाखवली ती अंबियानं आणि त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती लेंथ लाईन अनुशासन परफेक्ट एक्युरेसी दाखवताना हा मात्र RCC 10चा उत्कृष्ट गोलंदाज अफान. पुढचा चेंडू यावेळेला गतीला परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि बाल बच्चे असं म्हणायला हरकत नाही. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता अंबिया. खऱ्या अर्थाने अफानच्या लेंथ लाईनला कशा पद्धतीने डॉमिनेट करायचं याच्या शोधामध्ये होता आणि अक्रॉस द लाईन जे नेहमी बॅड क्रिकेट असतं ते खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. बाल बचे संधी मिळालेली आहे. एकंदरीत जर आपण बघितलं 20 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथून 20 चेंडू आणि 48 ची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि आपण ऑन स्क्रीन बघतायत उद्याच्या दिवसामध्ये 8 तुल्यबल संघ टेनिस क्रिकेट महासंग्रामामध्ये पार्टिसिपेशन होताना आपल्याला बघायला मिळेल. ऑन स्क्रीन या ठिकाणी मात्र साहिल पाटील दाखवतायत. सुहास स्पोर्ट्स क्लब गिराले, कनाद रायडर्स बहाडोली, सोरंगी वॉरियर्स दुकटन. आणखीन एक दर्जेदार चेंडू डॉट बॉल. सोनाब इंडियन, एम स्टार दहिसर, आर्ची वॉरियर्स बहाडोली, वीरतानाची पारगाव आणि सोनाबेल लायन्स असे दिग्गज संघ उद्याला बघायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर अफानचा वेगवान मारा. यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. सिंगल कंप्लीट होईल आणि धावसंख्या मात्र बघायला मिळते ती 15. येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 47 ची. यस टिझमास सुभाष कदम सर.
थँक्यू. 3 षटकं कंप्लीट झाली आहेत आणि धावा स्कोर कार्डवरती 15-5च्या सरासरीने अधिराज्य गाजवलंय RCC 10 आणि येतोय मिर्झा पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर. या मिर्झा 18 चेंडू आणि 47 इक्वेशन. 2 दिग्गज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय. अंबी आणि मुकेश. थोडस स्पीडअप करा. महेश चौधरी सर आपण या ठिकाणी बघतायत सन्माननीय रुपेश पाटील सरांचे परम मित्र. 18 मध्ये 47 ची गरज आहे. याही अमीर जाऊन बॉलिंग ट्रॅक. शॉर्ट बॉल एनपीच्या वर्ण चेंडूला एक्झिक्यूट करतायत. वन्स बाउंड सीमा रेषेच्या बाहेर. 4 चौकार यष्टीचे. थँक्यू. 19 स्कोर कार्ड वरती अंबियाच्या बाट मधनं चौकार आलाय. डिब्बाकोट पॉइंट मधनं पुढचा चेंडू. जबरदस्त शॉट बघायला मिळतोय. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. 1 धाव इथे मिळेल आणि इथून आपण बघू शकाल विकेटचं सॅक्रिफाईस केलंय कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसेल. मिस्टर फहाद. धावसंख्या 20. 42 ची गरज आहे. 16 चेंडू 20 धावा आणि फहाद मैदानाच्या आतमध्ये आलाय. गेम चेंजर खेळाडू. 16 चेंडू 42 ची आवश्यकता. 20 स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत आणि फहाद मात्र मैदानाच्या आतमध्ये योग्य वेळी दाखल झाल्यात. एका बाजूने अंबिया, दुसऱ्या बाजूने फहाद आणि एका बाजूने याहिया मिर्झा गोलंदाजी ट्रॅकवर. अद्विक 11 मनोर. पुढचा चेंडू आल्या मात्र यावेळेला क्रॅकिंग शॉट. लॉफ्टेड खेळतात यावेळेला चेंडूला लॉफ्ट करतायत. सरळ डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावर न पाठवलाय. इथे मात्र फहाद नावाचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. फहादच्या बॅटमधनं आसमानी टोला षटकार बघायला मिळतोय. जबरदस्त शॉट सिलेक्शन आहे फहाद यांचं. धावसंख्या पोहोचले ते 26 धावा. ग्रेट फिनिश केला. मिर्झा यांना सांगतायत असे चेंडू जर आमच्या रडारमध्ये आले आम्ही प्रॉपरली त्याला पॉइंटलाईनच्या बाहेर खेळू. आणखीन एक जबरदस्त लॉफ्टेड कट बघायला मिळतोय. सीमा रेषेच्या बाहेर षटकारानंतर चौकार. धावसंख्या स्थिरावली ती 30 धावा. खोल दे पंख मेरे कहता है परिंदा अभी उड़ान बाकी है. जमीन नहीं है मंजिल मेरी पूरा आसमान बाकी है. लहरों की खामोशी को समंदर की बेबसी मत समझे नादान. जितनी गहराई अंदर है उतना ही बाहर तूफान बाकी है. क्या गजब की बॅटिंग. धावसंख्या बघायला मिळते 30. 32 ची गरज येणारे चेंडू आहेत ते 14. फहाद आल्यानंतर धावा येत आहेत. आपण इथे बघू शकाल 14 चेंडू 32 ची गरज. फहाद आल्यानंतर धावा येतात. 2 चेंडू मध्ये 10. योग्य वेळी सॅक्रिफाईस केलं फलंदाजानं आपलं विकेट आणि त्यानंतर याही या मिर्झाच्या अगेन्स्ट खोलताना हात. षटकारानंतर चौकारानं केले या ठिकाणी आगाज. बघूया मिर्झा मात्र करतील का कम बॅकिंग. गरज आहे ते RCC 10 ला
आणि गरज आहे त्या मोठ्या शॉटची अद्विक 11 मनूरला. कोण आपल्या संघाची गरज पूर्ण करेल हे इथे बघावं लागेल. किसकी तलाश आखिरकार पूरी होगी ये 2 गेंदों में, एक काफी इंटरेस्टिंग होगा भाई. जाऊया मॅच कडे. सर मिर्झा तयार होताना 14 चेंडू 32 ची गरज. जबरदस्त मैच. कहते हैं ना, शरीर को आराम की तलाश है, हालात को पैसे की तलाश है, मन को शांति की तलाश है, गेंदबाज को विकेट की तलाश और बल्लेबाज को है रनों की तलाश. किसकी होगी आखिरकार तलाश पूरी, ये देखने के लिए बने रहे आप एकविरा चषक के साथ. वळूया मैदानाकडे. ओ माय गॉड, भरपूर शॉट, हाफ ट्रॅकर होता. प्रचंड प्रचंड संधी होती यावेळेला आणि हाला डॉट बॉल. चांगला चेंडू म्हणायला हरकत नाही आहे. मिर्झा बाल बाल बचे असं म्हणायलाही हरकत नाही आहे. विकेट कीपर टाळ्यांच्या गजरामध्ये जस्टिफाय करतायत की आप अच्छी गेंद डाल सकते हो भाई. बघूया 13 मध्ये हव्यात त्या 32. खूप चांगला बॅटल. पुढचा चेंडू ओहो, अनदर गुड बॉल. 2 चेंडू वरती फहादचं अधिराज्य आणि 2 चेंडूवरती मिस्टर मिर्झाची लेंथ लाईन. यस डीजे. चषकाचं पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतंय या चषकाचं. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. थँक्यू. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि बनवायच्या त्या 30. 24 मध्ये बनवल्या, 32 बनवायच्या. 12 मध्ये 32 ची गरज आहे. 30वा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. बघूया मिर्झानी योग्य वेळी कमबॅकिंग केले. जशी फहादनं आल्या आल्या स्टार्ट दिला होता, आगाज दिला होता, त्याचं प्रत्युत्तर दिलं या ठिकाणी या मिर्झानं. आणि सलग 2 डॉट बॉल हाताळलेले आहेत. जबरदस्त मॅच. कभी इधर तो कभी उधर तो कभी बिछ रहा में मॅच. आणि तोच आनंद आहे. प्रामुख्याने जे तमाम क्रीडाप्रेमी आहेत, जर RCC 10च्या बाजूने काही प्रेक्षक असतील, काही अद्विक 11 मनोरच्या बाजूने असतील, परंतु जे क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत त्यांचं टॉप क्लास एंटरटेनमेंट आहे. कारण एखाद्या संघाच्या बाजूने जेव्हा तुम्ही मॅच बघतात तेव्हा तुमचं इच्छा असते की आपला संघ जिंकला पाहिजे. ती भावना असते आपल्या संघासोबत. वसीब आहे हे, आणि ते प्रामुख्याने असतात आणि त्यांचे फॅन्स फॉलोअर असतात. परंतु जेव्हा तुम्ही क्रिकेट बघण्यासाठी येतात, एन्जॉय करण्यासाठी येतात, तेव्हा तुम्ही ती मॅच एन्जॉय करत असतात. आणि जे खऱ्या अर्थाने एन्जॉय करण्यासाठी इथे आलेले आहेत, टॉप क्लास क्रिकेट, त्यांचं एक उत्तम दर्जाचं एक हाय क्लास एंटरटेनमेंट बघायला मिळते इथे. 12 चेंडू 32 ची गरज आहे. एका बाजूने फवाद आहे ज्याच्याकडे प्रचंड क्षमता, आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतो मिस्टर अंबिया ज्याच्याकडे क्लास आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर वसीब ज्याच्या बोटामध्ये जादू आहे चेंडू फिरवण्याची. बघूया मिस्टर वसीब. पुलचा फटका सक्सेसफुल आणि येतोय सरळ स्टंट अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या पोहोचले 36. 36वा मिस्टर अंबिया यावेळेला षटकार मारतात. लॉंग ऑनला क्लिअर करताना जबरदस्त शॉट सिलेक्शन. 36 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. यावेळेला बॅकफुटला गेलाय आणि डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट करतायत. वन्स बाउंड चेंडूला फील्ड करतायत. तद्वर फाद वेगाने येत आहेत आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने आकार घेताना पोहोचेल 38. प्रचंड अनुभव आहे आमच्या ऑफिशियल अंपर्स आपण बघतायत. अजित म्हात्रे सर असतील, विरल नायर आणि आशुतोष व्यवहारे. अनेक स्पर्धा हँडल करताना अनेक दिग्गज खेळाडू त्यांच्या समवेत त्यांच्या स्पर्धा हँडल करतानाच्या अनुभवाचं भंडार आहे. त्यांना माहिती असतं की कुठल्या क्षणी काय होऊ शकतं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व करताना. 10 चेंडू आणि 24 ची गरज. बघूया मॅच ऑन आहे. दोन्ही संघाचे समर्थक यांचे हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच आहे.
बघूया स्ट्राईकला आहे तोंबिया. पुढचा चेंडू गुड बॉल. यॉर्कर पद्धतीचा होता. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय. थोडीशी फंबल झाले. दुसऱ्या धाब्यासाठी येत आहेत फाद आणि दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. धावसंख्या पोहोचेल ती 40. म्हणजे आता 22 हवे आहेत. झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये जर आपण बघितलं तर एकंदरीत धावा आलेल्या आहेत त्या 10. पुढचा चेंडू आणि इथे डॉट बॉल. फिरवलंय चेंडूला, वळवलंय. जबरदस्त हलकासा एक लेग ब्रेक. थोडीशी फ्लाईट दिली, फिंगर रोल केले. पडल्यानंतर चेंडू थोडासा मध्ये आला आणि तिथे आला डॉट बॉल. पुढचा चेंडू 22 ची गरज आहे. उलटा चुकी झाले इथे आणि सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर केलाय षटकार. आता धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि 46 म्हणजे 16 ची गरज आहे. येणारे 7 चेंडू. सात में 16 रन्स की दरकार. जबरदस्त अंबिया ऑन फायर. योग्य वेळी षटकार आलाय. पुढचा चेंडू फुटबॉल. या वेळेला आपण बघतायत आणि 16 धावा इथे आलेल्या आहेत. 32 ची गरज होती. मॅच 16 ची राहिले. प्रेशर रिफ्रेश सॉन्ग. थँक्यू. 6 चेंडू 16 ची गरज. जबरदस्त मॅच कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण अद्विक 11 मनोर आणि RCC 10 एकविरा चषकाच्या माध्यमातून आपला क्लास, आपली गुणवत्ता दाखवताना गोलंदाजी ट्रॅकवर वसीम येतोय. 6-16चं इक्वेशन आहे. अतिशय सुंदर असं मॅच. मानवी शरीराकडे पाहिलं की असं वाटतं विधात्याने आपलं संपूर्ण कौशल्य, चातुर्य, माधुर्य आणि सौंदर्यांचं खऱ्या अर्थाने मुक्त हस्ताने उधळण करून मानवी शरीर बनवलेलं आहे. आणि मानवी शरीर जेव्हा संघर्षाने पेटून उठतात, विजयासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, तेव्हा तो क्षण हृदयाच्या कप्प्यात साठवण्यासाठी अनेक जण आतुर असतात. आणि तोच हा मॅच आहे, तोच हा क्षण आहे ज्यासाठी तमाम क्रीडा रसिक वर्ग आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी देत आहेत. 6-16चं इक्वेशन वसीम, न्यूमान वसीम आलाय. पहिला चेंडू फहाद ऑन स्ट्राइक. ओहो, स्लोवर वन चेंडू डॉट बॉल. वसीम सांगतायत जबरदस्त थोडीशी फ्लाईट दिली, हलकासा टर्न आणि इथे डॉट बॉल. फहाद मात्र या ठिकाणी पुनश येत आहेत. 5 मध्ये 16. पुढचा चेंडू पाच चेंडू 16 धावांची गरज. मोमेंटम आपण बघू शकाल दोन्ही संघाला समान संधी आहे इथे, कारण 5-16 होऊ शकतात आणि 5-16 वाचवल्याही जाऊ शकतात. उलटा चेंडू यावेळेला आणि मिड विकेटला क्लिअर करत फहाद आपला ट्रेडमार्क दाखवताना
4 मध्ये 10 ची गरज आहे. इथे आपण बघू शकाल मॅच आहे, बॉल आहे तिथे. इथून पहिला डॉट, दुसऱ्यावर षटकार. 4 मध्ये 10 ची गरज. ग्रेट मॅच. मॅच कशी असावी, तमाम क्रीडा रसिकांच्या मनामध्ये प्रश्नांचं घर काहूर माजवणारी असावी आणि तेच घडतंय. इथे मात्र RCC 10 विपक्ष अद्विक 11 मनोरच्या द्वंद्वामध्ये. ओहो, बॅक टू बॅक फहाद ऑन फायर. षटकार. आता गरज येणारी चेंडू आहेत ते 3 आणि धावा बनवायच्या त्या 4. बॅक टू बॅक 2 बडे हिट. इथून RCC 10 कडे थोडंसं प्रेशर कन्वर्ट झालंय, परंतु मॅच आहे, क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर फहादचं ट्रेडमार्क. आता 3 मध्ये 4 ची गरज आहे आणि अशा वेळेला मात्र वसीम काय जादू करेल हेही बघावं लागेल. सागर बरठा ग्राउंड स्टॉप कुठे असेल प्लीज, चेंडू थोडंसं कव्हर करा. पण 3 मध्ये 4 ची गरज. फहाद पुढचा चेंडू. आणि इथे भरपूर स्लोअर वन आणि 3-6 इन रो. हार्डलक. RCC 10 जबरदस्त खेळ, परंतु 2 षटकामध्ये 32 धावा सेव्ह करता आल्या नाहीये. आणि इथे मात्र फहादने काय जबरदस्त विस्फोटक बॅटिंग करत अद्विक 11 मनोर संघाला दिलाय हा महत्वाचा विजय. प्रामुख्याने इथे कौतुक करावं लागेल. RCC 10 एक जबरदस्त खेळ दाखवला. जिंकणं हरणं निर्णायक क्षण असतात, परंतु खेळणं ही महत्वाची गोष्ट आहे. वळूया आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे. आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मॅच विनिंग इनिंग